अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण तंतोतंत आज्ञापालन कसे करायचे याबद्दल शकुंतलाताई आपटे महाराजांच्या तो महासुखाचा निमधा पावे या पुस्तकातील पुढील भाग काल आपण शंका संशय घातक असते हे पाहिले. आज तंतोतंत वागणे कठीण. एक गृहस्थ परमपूज्य श्री मामांच्या खूप मागे लागले होते की मामा मला संन्यास घ्यायचा आहे. मामाने त्यावर त्यांना बरेच समजावले की अरे संन्यास घेणे ही सगळ्यांनी करण्याची गोष्ट नाही. तुला जर का खरेच संन्यास घ्यायचा असेल तर त्यासाठी तुला अगोदर पुष्कळ तयारी देखील करावी लागेल. आणि ही तयारी म्हणजे केवळ बाह्य तयारी नाही तर त्यासाठी तुला तुझ्या मनाचीही तयारी करायला पाहिजे. हे ऐकून ते गृहस्थ परमपूज्य श्री मामांना म्हणाले की मामा माझ्या मनाची पूर्ण तयारी झालेली आहे. त्यावर मामा त्यांना गंभीरपणे म्हणाले की होय का, ठीक आहे. उद्या जर का तुझी बायको मेली तरीसुद्धा तुला त्याचे काही वाटणार नाही ना. परमपूज्य श्री मामांचे हे स्पष्ट व थेट बोलणे ऐकल्याबरोबर त्यांचे डोके सटकले आणि ते गृहस्थ काही न बोलता तिथून निघूनच गेले. पुढे काही काळाने जेव्हा ते गृहस्थ मला परत भेटले तेव्हा मी मुद्दामच त्यांना विचारले की काय हो, तुम्ही संन्यास घेणार होता ना, त्याचे काय झाले. त्यावर ते एकदम आवेशाने म्हणाले पण मामांनी सरळ माझी बायको मरायचीच गोष्ट काढल्यावर मी काय करावे. माझे प्रेम आहे तिच्यावर. म्हणजे आपले मन कसे गुंतवलेले असते बघा. याचाच अर्थ सद्गुरूंनी सांगितलेले जसे तसे ऐकणे आणि त्याप्रमाणे तंतोतंत वागणे ही काही सोपी गोष्ट नसते. सद्गुरू वाक्यावर विश्वास. श्री संत एकनाथ महाराज एकनाथी भागवताच्या 3ऱ्या अध्यायात या संदर्भात स्पष्ट सांगतात की सद्गुरु वचन विश्वासे मानी सर्वत्र परमात्मा ऐसे तेची निजबुद्धी निश्चय वशे निजमानसे याची दे अनृष्ट परवडी होती सुखदुःख पडा मोडी साधका संतोषू चरो वढी गुरुवाक्य गोडी दृढ लागली. जैसे देहाचे प्राक्तन तैसे होय अशन वसन परी गुरुवाक्या सुख सांडून देहावरी मन ममत्वे नये. परब्धे सुखदुःख भोगिता संतोष साधकांच्या चित्ता हे गुरुवाक्य विश्वास हरता चढे हाता शिष्याच्या. तो साधक मग सद्गुरूंच्या वचनावर दृढ विश्वास ठेवून सर्वत्र परमात्माच भरलेला आहे असे मानतो आणि तीच आत्मबुद्धी निश्चयाने दृढ करून त्याचे सतत चिंतन करतो. देहाच्या प्रारब्धानुसार सुखदुःखांच्या ज्या घडामोडी होत असतात त्यातही त्या साधकाला संतोषच वाटत असतो, कारण त्याला गुरुवाक्याची अत्यंत गोडी लागलेली असते. जसे देहाचे प्राक्तन असते तसे अन्न वस्त्र मिळत असते, पण गुरुवाक्याचे सुख सोडून त्याचे मन हे कधीही ममतेने देहावर येत नसते. प्रारब्धानुसार सुखदुःखे भोगीत असताना त्या साधकाच्या मनाला संतोषच होत असतो. हा असा उत्तम अनुभव त्या साधकाला त्या शिष्याला सद्गुरु वाक्यावर दृढ विश्वास ठेवल्यानेच प्राप्त होत असतो. सांगण्याची युक्ती. अशी परमसुख संतोषाची प्राप्ती करून देणाऱ्या सद्गुरु वाक्यातली विशेष गोष्ट म्हणजे सद्गुरूंची ते वाक्य सांगण्याची युक्ती. ते आपल्याला एखादी आपल्या मनाविरुद्ध असणारी गोष्ट गोडीने हळूच सांगून बघत असतात. एकदा मी परमपूज्य श्री मामांना म्हणाले की मामा तुम्ही आम्हाला जे योग्य असते ते करून बघ, एवढे कर बरे का असे म्हणत हळूच सांगतात, पण नेमके तेवढेच सोडून आम्ही बाकीचे सगळे करतो. ते ऐकून परमपूज्य श्री मामा मला हसून म्हणाले की अगं पोरी, ती आमची युक्तीची युक्ती असते. जशी तुम्हाला आम्ही वागण्याची युक्ती सांगत असतो तशीच आम्ही ते सांगण्याची देखील युक्ती वापरत असतो. म्हणूनच जे योग्य असेल पण तुम्हाला एकदम पटणारे नसेल ते आम्ही गोडीने हळूच सांगत असतो. अमेरिकन लोक एक पद्धत वापरतात. आज
दी डॉक्टर. विशिष्ट औषधाच्या गोळ्या घेतल्यानंतर गप्प बसताना दार कशाला उघडलं हे? दार कशाला उघडलं? अमेरिकन लोक एक पद्धत वापरतात. आस्क द डॉक्टर. विशिष्ट औषधाच्या गोळ्या घेतल्यानंतर तुम्हाला गुण येईल, पण त्या औषधाच्या जाहिरातीतल्या गोळ्यांच्या पाकिटावर एका कोपऱ्यात बारीक अक्षरात लिहिलेले असते की आस्क द डॉक्टर किंवा ॲज डायरेक्टेड बाय फिजिशियन. म्हणजे डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे गोळ्या घ्या तरच त्यांचा उपयोग होईल, अन्यथा तुम्हाला बरे वाटेलच असे काही नाही. सद्गुरूंचेही तसेच असते. ते बारीक असे काहीतरी सांगतात आणि आपण तेच नेमके बरोबर टाळतो अथवा तेच नेमके आपल्या लक्षात येत नाही. परमपूज्य श्री मामा म्हणायचे की श्री सद्गुरूंचे काळजीपूर्वक ऐकणे व तंतोतंत त्याप्रमाणेच वागणे ही अध्यात्मातली एक बलवान युक्तीच आहे. ती ज्याला साधली तोच अध्यात्मात लवकर पुढे जातो, हे लक्षात ठेवावे. यासाठी उदाहरण म्हणून श्री रेवणनाथ महाराजांची एक सुंदर गोष्ट सांगते. श्री सद्गुरूंची आज्ञा. श्री रेवणनाथांना दीक्षेच्या वेळी सद्गुरू श्री गोरक्षनाथ महाराजांनी एक विशिष्ट मंत्र दिला आणि सांगितले की आजपासून 12 वर्षे तू येथे या समोरच्या गुहेत हा मंत्र जपत बैस. बरोबर 12 वर्षांनी आम्ही येऊ तेव्हा पुढे काय करायचे ते ठरवू. त्यावर श्री रेवणनाथ हात जोडून नम्रपणे म्हणाले, ठीक आहे गुरुदेव. श्री गोरक्षनाथ महाराजांनी त्यांना अशा प्रकारे मंत्र जपायला सांगून समोरच्या गुहे आसनावर नेऊन बसवले आणि परत त्यांना गुहेच्या तोंडावर एक मोठा दगड बसवला. त्यामुळे त्या गुहेचे दार बंद झाले. त्याचवेळी श्री गोरक्षनाथ महाराजांनी रिद्धिसिद्धींना बोलावून अशी आज्ञा केली की आमचा शिष्य या गुहेत मंत्र जपत बसला आहे. आजपासून बरोबर 12 वर्षे त्याला रोज ताजी फळे आणि गाईचे ताजे दूध मिळेल याची व्यवस्था करण्याचे काम तुमचे आहे. त्यावर रिद्धिसिद्धींनी जशी आपली आज्ञा असे म्हणून होकार दिला. सद्गुरू श्री गोरक्षनाथ महाराजांच्या आज्ञेप्रमाणे पुढची 12 वर्षे रिद्धिसिद्धी त्या गुहेच्या दारापाशीच थांबून होत्या. सांगितल्याप्रमाणे बरोबर 12 वर्षांनी सद्गुरू श्री गोरक्षनाथ महाराज त्या स्थानी परत आले. त्यांना स्मरतच होते की 12 वर्षापूर्वी आपण येथे आपल्याला बाळाला श्री रेवणनाथांना मंत्र जपण्यासाठी बसवले होते. त्यामुळे ते आपला बाळ, आपला शिष्य कसा आहे ते बघायला परत आले होते. त्या गुहेजवळ आल्यानंतर त्यांनी बाहेर पहारात येणाऱ्या रिद्धिसिद्धींना आपल्या शिष्याबद्दल विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या की 12 वर्षे ही फळे ताजी राखून ठेवली आहेत आणि ह्या गायी तर रोजच ताजे दूध देत आहेत. 12 वर्षे आम्ही हे सगळे दूध देखील ताजेच ठेवले आहे.